ठाणे वागळे इस्टेट येथील समाजसेवक हरीश गोगरी यांच्या पुढाकाराने शांतीनगर परिसरातील शांतीनगर ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या ज्येष्ठ नागरिकांनी 1 ऑगस्ट 2026ला मैत्री दिवस साजरा केला। विशेष म्हणजे मैत्री दिवस साजरा करण्यासाठी मंडळातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। शांतीनगर ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाची स्थापना 2016ला झाली। मंडळाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात, परंतु मैत्री दिवस आत्तापर्यंत तरी साजरा झाला नव्हता। त्यामुळे मैत्री दिवस नेमका काय असतो, तो का साजरा केला जातो याबद्दल अभिज्ञ असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी जेव्हा पहिल्यांदा मैत्री दिवस साजरा केला त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसळून वाहत होता। मैत्री दिवस साजरा करण्यासाठी शांतीनगर ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाचे अध्यक्ष सुभाष गावडे, मुकुंद लोखंडे, शुभांगी वेळणकर, पार्वती शिरसाट, राजेश्री पवार, सुनंदा गाडे, पुष्पा करकरे, शोभा माने, कौशल्या कांबळे, विमल पाटणे, सुनंदा कांबळे, नौशाद खान, शुभांगी कासले, सुनंदा डोंगरे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते। समाजसेवक हरीश गोगरी यांच्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मैत्री दिवस साजरा करता आला। त्यामुळे शांतीनगर ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या वतीने समाजसेवक हरीश गोगरी यांचे विशेष आभार मानण्यात आले। खूप खूप शुभेच्छा। सिंगल बांधायचं दरबार तुझ्यासाठी सर्वांना हार्दिक खूप खूप शुभेच्छा। सर्वांना शुभेच्छा, खूप आता देवाला पण जेवायला झालं म्हणून शांतीनगर ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळ स्थापन झाल्यापासून 2016 मध्ये या मंडळाची स्थापना झालेली आहे। या मंडळाचा अध्यक्ष या नात्याने आज हा मित्र परिवार, या बहिणी भाऊ यांचा आज इथं जवळजवळ 200-250 हे मेंबर आहेत। इथं आज 2016 पासून आम्ही प्रत्येक वेळेला काही ना काही कार्यक्रम राबवत असतो। आज यांचे एन्जॉय करण्यासाठी आज प्रत्येकाच्या घरात काही ना काही सुख दुःख हे असतात आणि तिथं जो त्यांच्यावर मानसिक जो ताण असतो तो मानसिक ताण कमी होण्यासाठी आज आपण इथं या मंडळात या जागेमध्ये आपण एकत्र बसतो। प्रत्येक जण एकमेकाबद्दल काही ना काही गोष्टी सांगत असतात, एन्जॉय करतात आणि त्याच्यामुळे फ्रेश असतात। अशा तऱ्हेने हे कार्यक्रम राबवत असताना आज आम्हाला हरीश गोगरी यांच्यासारखा एक उमदा, एक नव चैतन्य निर्माण करणारा असा हा आम्हाला एक व्यक्ती आम्हाला या मंडळाला भेटलेली आहे। आज त्याच्यातर्फे सुद्धा आज त्याने सुद्धा आज लोकांचं सुख दुःख, गोरगरीब जनतेला ज्या काही गोष्टी करत असतात ते त्या मार्फत त्यांच्या मंडळातर्फे त्यांच्या संस्थेतर्फे चाललेले असतात।
आणि या संस्थेला तो जॉईंट आहे. या संस्थेला जॉईन असल्यामुळे तो या कार्यक्रमामध्ये आज या माझ्या माता बंधू भगिनीने बसलेल्या आहेत, त्यांच्यासाठी त्याला काही ना काहीतरी एक चांगलं कार्य करावं, त्यांच्या शरीरावरती हसरं चेहरा काहीतरी ठेवावा म्हणून आज तो प्रत्येक गोष्ट आपल्यातर्फे तो राबवत असतो. आज हे पहिल्याच दिवस, आज एवढी वर्ष झाली, आज हे फ्रेंडशिप डे आज खरं म्हणजे त्याच्या माध्यमातून हे झालेली आहे. आज ह्या आम्हाला ऐकून किंवा हे बघून आम्हाला आनंद होतोय. आज मी माझ्या मंडळातर्फे, मी माझ्या बहिणींच्या तर्फे आणि माझ्या स्वामींतर्फे मी त्याला आशीर्वाद देऊ शकतो की यापुढे याला अशी चांगली कार्य या मंडळात व्हावं आणि त्याला पुढील आयुष्यात सुखाचं समृद्धीचं व्यवस्थित राहावं. त्याच्या पाठीशी आम्ही आमच्या मंडळातर्फे आम्ही त्याला सदैव साथ देऊ. खूप छान वाटलं. असं याच्या आधी कोणी आमचा असा फ्रेंडशिप डे साजरा केला नव्हता, पण आज खूपच बरं वाटलं. अगदी आनंद खूप झाला आणि याचं सगळं श्रेय हरेश भाईला जात आहे. ते एक इथे प्रोग्राम साजरे करतात, त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद होतो. आज फ्रेंडशिप डे आहे. आम्ही आजपर्यंत कधीच असं आनंद साजरा केला नव्हता. हा पहिल्यांदा हरीशबाईंमुळे आम्हाला साजरा करायला मिळतो, त्यामुळे त्यांचे धन्यवाद. आज फ्रेंडशिप डे साजरा केला तर पाहून आम्हाला खूप आनंद झाला. याच्या पाठीमागे कधी केलं नव्हता, हा पहिलाच टाइम आहे. आणि हरेशबाई हर टायमाला काय नाही काय असं साजरे म्हणा, काय कार्यक्रम म्हणा करीत असतात. त्यांचे खूप आभार आहेत. फ्रेंडशिप केला त्याबद्दल खूप अभिमान वाटतो आम्हाला. हरीशबाईंचा पहिल्यांदा कधी केला नव्हता आणि ते दरवेळेस येतात, आम्हाला खूप सहकार्य करतात. त्याच्याबद्दल खूप, आणि गावडे भाऊ, लोखंडे भाऊ यांचा खूप सगळ्यांचा आम्हाला अभिमान वाटतो.